नमस्कार. प्राध्यापक के.व्ही. बेलसरांचं अध्यात्मदर्शन हे पुस्तक आपण वाचत आहोत. आता आपला 12व्या अध्यायातला पुढील भाग आपण वाचायला घेतो आहोत. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये परमात्म स्वरूपाचे वर्णन करताना विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपाळी, हरू जाळीतो लोक संहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी, असे दोन एखाद्या थोर दर्शनकाराला शोभणारे प्रश्न विचारले आहेत. कारण शुद्ध परमात्मा स्वरूप नवे कार्य करता, नवे सृष्टी भरता, परेहुनी परता न लिंपे विवरता, नवे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती अंत त्याचा, अतिजीर्ण विस्तीर्ण हे रूप आहे, तिथे तर्क संपर्क तोहीनच आहे, अशा प्रकारे सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे असे सांगून तद्रूपतेने त्याचा अनुभव येतो ही गोष्ट श्री समर्थांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केली आहे. सच्चिदानंदाच्याही पलीकडे विलसणारे जे आत्मस्वरूप आहे त्याच्या ठिकाणी आपल्या जडप्रधान अपूर्ण आणि सारख्या बदलणाऱ्या विश्वाची वार्ता कुठे असणार. ही अत्यंत श्रेष्ठ दृष्टी समोर ठेवून अरे जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे दासबोध, असे संत बोलतात. थोर संतांचा हा अनुभव मान्य करून देखील तर्काच्या पद्धतीने आत्मा व अनात्मा किंवा परमात्मा व जग यांचा संबंध सांगण्यासाठी कार्यकारण भावाचा आश्रय घ्यावा लागतो. अत्यंत सूक्ष्माचे सर्वव्यापी परमात्मा स्वरूप एकदा मानल्यावर त्याच्या बाहेर काही असणे शक्यच नाही. अर्थात आपले अवाढव्य विश्व परमात्म स्वरूपामध्येच असले पाहिजे, परंतु अत्यंत सूक्ष्म परमात्मा जडविश्वाच्या रूपाने प्रचितीला येण्यासाठी दोघांच्याही मध्ये दोघांचे धर्म धारण करणारी पायरी मानल्यापासून गत्यंतर नाही. जगामध्ये जे निर्माण होते किंवा आकाराला येते ते सूक्ष्मातून येते ही गोष्ट सिद्ध करण्याची जरूर नाही. इतकेच नव्हे तर आकाराला आलेले काही कालाने म्हणजे आकार मोडल्यानंतर पुन्हा सूक्ष्मातच विलीन होते. म्हणून हे विराट जग विश्व ज्यामधून निर्माण होते किंवा आकाराला येते ते विश्वाचे रूप सूक्ष्म असले पाहिजे. पण जडविश्व आणि त्याचा आधार असणारे सूक्ष्म विश्व दोन्ही मूळ परमात्मा स्वरूपाचा एक लहानसा भाग व्यापतात. तेथे ती दोन्ही उत्पन्न होण्यास परमात्माच कारण असला पाहिजे. असे कारण बनण्यास निर्गुण परमात्मा स्वखुशीने आणि केवळ खेळ म्हणून स्वतःवर मर्यादा घालतो व सगुण बनतो. सगुण परमात्म्यामध्ये मूळ परमात्मा स्वरूपाची शुद्ध अवस्था असतेच, पण त्याबरोबर लीला म्हणून अनेक होण्याची शक्ती देखील असते. सगुण परमात्मा म्हणजेच ईश्वर होय. उपनिषदांच्या भाषेत सांगायचे झाले तर असे म्हणावे लागेल की सद्वस्तूचे कमालीचे शुद्ध स्वरूप म्हणजे परब्रह्म किंवा निर्गुण ब्रह्म होय. जगाचे आदिकारण बनण्यासाठी निर्गुण ब्रह्माचे असे एक रूप असले पाहिजे की ते मानवी बुद्धीच्या दृष्टीने सर्वोच्च व सर्वसमर्थ आहे. ते कारण म्हणजे सगुण ब्रह्म किंवा ईश्वर होय. ईश्वर परमात्मा स्वरूपच खरा, परंतु मानवी बुद्धीला आकलन होणारी सच्चित आनंद, सत्य, ज्ञान आणि अनंत ही सर्वश्रेष्ठ मूल्ये मूर्तिमंत धारण करणारी पूर्ण व्यक्ती म्हणजे ईश्वर होय. ईश्वराच्या ठिकाणी मूळ परमात्मा स्वरूपाचाच निर्लेपपणा असून शिवाय हे जग उत्पन्न करण्याची अतर्क्य शक्ती असते. तिला माया असे म्हणतात. अर्थात ईश्वर शिवशक्ती स्वरूप आहे. एकाच ईश्वराकडे परमात्मा स्वरूपाच्या बाजूने पाहिले तर तो शिवरूप दिसतो आणि जगाच्या बाजूने पाहिले तर शक्तिरूप दिसतो. शिव आणि शक्ती हे शब्द दोन दिसले तरी वस्तू एकच आहे. म्हणून अध्यात्मवादामध्ये ईश्वराचे वर्णन आणि वंदन करताना शिवशक्ती, ब्रह्ममाया, गणेश शारदा, राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण इत्यादी अभेदाने राहणाऱ्या रूपाने करतात. दोघांचे एकपण न मोडता शिवाचे अकर्तेपण कायम राहून तो साक्षीत्वाने विद्यमान असता शक्ती अनंत ब्रह्मांडे रचण्याचा व मोडण्याचा खेळ कसा करते याचे चटकदार वर्णन अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी करून ठेवले आहे. अनंत प्रकारची ब्रह्मांडे म्हणजे जगते निर्माण करण्याचे सामर्थ्य असताना हे जग ईश्वर निर्माण का करतो याचे कारण सांगणे आवश्यक आहे. सृष्टीमध्ये अनेक जीव अनेक कर्मे करतात. त्या सर्वांची योग्य फळे या सृष्टीतच त्यांना मिळतात असे दिसत नाही. पण केव्हा तरी
प्रत्येक जीवाला आपल्या कर्माचे योग्य फळ मिळाले पाहिजे. त्यासाठी कर्माचा हिशेब कुठेतरी असणे जरूर आहे. जीवाने केलेले कर्माचे सूक्ष्म संस्कार साठवण्यासाठी तसे सूक्ष्म स्थान योग्य आहे. म्हणून ईश्वर आणि जड विश्व यांच्यामध्ये जड जग उत्पन्न करणारे, त्याला धारण करणारे आणि चालवणारे असे सूक्ष्म विश्व आहे. यालाच उपनिषदे हिरण्यगर्भ असे नाव देतात. प्लेटोचा वर्ल्ड सोल तो हाच होय. बीजातून वृक्ष जसा आकाराला येतो तसे हे दृश्य जग हिरण्यगर्भातून आकार धारण करते. तात्पर्य, जड विश्वापासून तो थेट मूळ परमात्मा स्वरूपापर्यंत विलसणारी सद्वस्तू अत्यंत गुंतागुंतीची आहे. एकच सद्वस्तू जड रूपाने दिसते, सूक्ष्म रूपाने जडाचे कारण बनते आणि ईश्वर रूपाने साक्षीत्व करते आणि ती सर्वांच्या पलीकडे केवल रूपाने विलसते. ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रमाण. आत्तापर्यंत वर्णन केलेले सद्वस्तूचे गूढ, गुंतागुंतीचे आणि गहन स्वरूप पाहून एखाद्याच्या मनात असा प्रश्न येईल की अहो, हे जग आणि त्याचे सूक्ष्म कारण हिरण्यगर्भ इथपर्यंत तर्काला पटते. परंतु त्याच्या पुढच्या 2 पायऱ्या म्हणजे ईश्वर आणि केवल परमात्मा बुद्धीच्या कक्षेबाहेर वाटतात. बुद्धीने त्याचे अस्तित्व सिद्ध करता येईल का, हा प्रश्न अगदी उचित आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यामध्येच दर्शन म्हणून अध्यात्मवादाचे वैशिष्ट्य आढळते. अध्यात्मवाद स्पष्टपणे असे सांगतो की मनुष्याच्या नुसत्या बुद्धीने ईश्वराचे अस्तित्व केव्हाच पूर्णपणे सिद्ध करता येणार नाही. त्यासाठी प्रतिभेचाच आश्रय आपणाला करावा लागेल. प्रतिभेमध्ये ईश्वराशी साक्षात परिचय होत असल्याने त्याचे यथार्थ ज्ञान होण्यासाठी आपल्यामध्ये प्रतिभा जागृत करणे हा खरा उपाय आहे. प्रतिभा हा धर्म ओळखून अध्यात्मविद्येचे मुकुटमणी शोभणारे श्री ज्ञानेश्वर महाराज शेवटी कसे बोटाने दाखवू तुला, घे रे अनुभव गुरुच्या मुला असे सांगतात. ही गोष्ट जरी सत्य असली तरी अध्यात्मवाद बुद्धीच्या पायावर मांडला गेल्याने आत्मदर्शी संतांनी आणि जगातील थोर दर्शनकारांनी केवळ तर्काच्या पद्धतीने ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अनेक प्रमाणे मांडली आहेत. त्याचा थोडक्यात परामर्श घेणे जरूर आहे. प्रथम ईश्वराचे अस्तित्व न मानणाऱ्या दर्शनकाराचे वर्णन करू. जडवादी चार्वाक प्रत्यक्ष हे एकच प्रमाण मानतो. त्यामुळे त्याचा मार्ग फार सोपा आहे. तो विचारतो, तुमचा ईश्वर इंद्रियांना दिसतो का? नाही. तो दिसत नाही म्हणून ईश्वर नाही. बौद्ध दर्शनकार क्षणिकवादी आहेत. त्यांच्या मते सर्व दृश्य अत्यंत क्षणिक आहे. बाहेरचे जग व आपले मन दोन्ही क्षणभर देखील स्थिर राहत नाही. आपल्या हातून घडणाऱ्या कर्माची फळे भोगणारा नित्य व स्थिर टिकणारा अंतरात्मा नाही. जर नित्य अंतरात्माच नाही तर त्याला शुभाशुभ कर्मफळे भोगायला लावणारा ईश्वर कुठून असणार? जैन दर्शनात हे जग उत्पन्न करणारा निराळा ईश्वर मानलेला नाही, कारण जग उत्पन्न झालेले आहे असे सिद्ध करता येत नाही. सर्वज्ञता, सर्व शक्तिमत्ता, एकरूपता आणि पूर्णता असले गुण ईश्वराला लागू करता येत नाहीत. खरे म्हणजे जीवाच्या ठिकाणीच प्रचंड गुप्त अज्ञात शक्ती आहेत. सामान्य माणसामध्ये त्या तशाच पडून राहतात आणि वाया जातात. वैराग्य, अहिंसा, सत्य इत्यादी तपश्चर्येने वरील शक्ती जागृत केल्या तर तो जीवच अर्हत पदाला पोचतो. ही अत्यंत श्रेष्ठ अवस्था असून त्या अवस्थेला पोचलेला आत्मा ईश्वर रूप समजावा. षडदर्शनांपैकी सांख्य आणि पूर्वमीमांसा ईश्वर मानत नाहीत. सांख्यदर्शन ज्यावेळी प्रथम रचले गेले त्यावेळी जगताची उत्पत्ती व रचना सांगण्यास कपिलाचार्यांना ईश्वराची गरज भासली नाही. विज्ञान भिक्षूसारख्या पुढे आलेल्या टीकाकारांनी सांख्यदर्शनात ईश्वराचे अस्तित्व घालण्याचा किंवा घुसडण्याचा जो प्रयत्न केला तो योग्य नाही. प्रकृतीला साम्यावस्था सोडून जगताचा प्रसारा मांडण्यास उद्युक्त करणारा पुरुष मानल्यावर आणखी ईश्वराची गरज कुठे राहिली? शेवटी पूर्वमीमांसा देखील या जगाला उत्पन्न करणारा आणि धारणपोषण करणारा एकमेवाद्वितीय ईश्वर मानित नाही. मीमांसकांच्या मते जग अनादी असून परमाणूंचे बनलेले आहे. कर्माच्या नियमाने परमाणू वागतात आणि अनंत आत्म्यांना भोगण्यास योग्य अशी शरीरे उत्पन्न करतात. वेदामध्ये वर्णन केलेल्या अग्नी, सूर्य, वरुण, इंद्र, उषस वगैरे देवता खरोखर आहेत. पुण्य व पाप यांचा हिशोब जसा असेल त्याप्रमाणे जीवाला मेल्यानंतर स्वर्ग किंवा इतर गती मिळते. वेदामध्ये सांगितलेले यज्ञ केल्याने मनुष्य देवत्व पाहू शकतो. पण याच वेदामध्ये ईश्वराचे जे वर्णन आहे ते अर्थवाद रूप आहे.
त्याच्यावरून ईश्वराचे अस्तित्व सिद्ध होत नाही. युरोपियन दर्शनकारांमध्ये थेल्स, हिरॅक्लिटस व डेमॅक्रिटस हे ग्रीक दर्शनकार आणि अलीकडील काळात झालेले कांट, मिल व रसेल हे नास्तिकवादी आहेत. ग्रीक दर्शनाचा जनक थेल्स म्हणतो की पाणी हे द्रव्य विश्वाचे मूळ असून सर्व वस्तू पाण्यापासून उत्पन्न होतात आणि अखेर पाण्यात विलीन होतात. हिरॅक्लिटसच्या मते या विश्वात सारखा बदल घडत आहे, किंबहुना सारखे होणे हेच या विश्वाचे खरे स्वरूप असून कायम असणे हा भ्रम आहे. रोज उगवणारा सूर्य देखील तोच नसतो, तो बदललेला असतो. अग्नी अथवा तेज या विश्वाचे मूळ द्रव्य आहे. तेजातून सर्व वस्तू उत्पन्न होतात व तेजातच पुन्हा विलीन होतात. मनुष्याचं प्राण, बुद्धी, आत्मा सर्व तेजमय आहे. तेजापासून वायू, वायूपासून आप व आपापासून पृथ्वी उत्पन्न होऊन जग तयार होते. डेमोक्रिटस हा परमाणुवादी होता. असंख्य परमाणू आणि आकाश या दोन्हीमध्ये विश्वाचे मूळ आहे. परमाणूच्या ठिकाणी प्रथमपासूनच गती होती. त्या गतीपासून परमाणूमध्ये संघर्ष झाला आणि त्यातून जगातील सर्व वस्तू तयार झाल्या. ज्वालामुखी, भूकंप, धूमकेतू, उल्कापात यांच्यासारख्या घटना घडल्यामुळे माणसाच्या मनात भीती उत्पन्न होते आणि या भीतीला आधार म्हणून मनुष्य एक किंवा अनेक देवांवर विश्वास ठेवतो. दर्शनकारामध्ये केवळ दर्शनाच्या दृष्टीने ईश्वराचे अस्तित्व मानणाऱ्यांची संख्या न मानणाऱ्या दर्शनकारांपेक्षा पुष्कळ अधिक आहे. किंबहुना जगामध्ये थोर म्हणून मानल्या गेलेल्या बहुतेक सर्व दर्शनकारांनी ईश्वराचे अस्तित्व मानले आहे आणि ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे, न्याय वैशेषिक, पातंजल योग, सर्व प्रकारच्या वेदात ही भारतीय दर्शने, तसेच विद्यारण्य, श्री ज्ञानेश्वर, श्री एकनाथ, श्री समर्थ, गोस्वामी तुलसीदास, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, श्री अरविंद, गुरुदेव रानडे व डॉक्टर राधाकृष्णन हे भारतीय दर्शनकार आणि प्लेटो, ॲरिस्टॉटल, लॉटिनस, थॉमस ॲक्लिनास, डेकार्ट, स्पिनोझा, लायब्निज, लॉक, कांट, हेगेल, बर्क्सी, जेम्स व व्हाईटहेड हे युरोपियन दर्शनकार ईश्वराचे निर्विवाद अस्तित्व मानतात. या ठिकाणी एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते, ती ही की वर उल्लेखलेल्या दर्शनामध्ये आणि दर्शनकारामध्ये अनेक मूळ प्रश्नांवर मतभेद आहेत. काही ठिकाणी तर त्यांच्यामध्ये परस्पर विरोध दृष्टीस पडतो, परंतु ईश्वराचे अस्तित्व मानण्याच्या मुद्द्यावर त्यांच्यात मतभेद नाहीत. अर्थात प्रत्येकाची ईश्वराची कल्पना त्याच्या दर्शनाच्या भूमिकेवर अवलंबून असल्यामुळे एकाने मानलेले ईश्वर स्वरूप दुसऱ्यास पटेल असे नाही. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यास वापरण्यात आलेली प्रमाणे तपशिलात भिन्न दिसली तरी मूळ स्वरूपात 4-5च आहेत. म्हणून प्रत्येक दर्शनकाराने दिलेली प्रमाणे वेगवेगळी न सांगता त्याचे मुख्य प्रकार इथे दिलेले आहेत. आदिकरण. जगात सर्व ठिकाणी कार्यकारण भावाचे साम्राज्य आढळते आणि जगातील वस्तू अनंत आहेत, पण देशकालाने मर्यादित आहेत. आपापसात एक वस्तू दुसरीचे कारण बनते हे ठीकच आहे, परंतु जगातील सर्व वस्तूंना उत्पन्न करणारे कारण जगातच कसे सापडणार? जगातील अनंत वस्तूंना उत्पन्न करणारे कारण जगाच्या बाहेर म्हणजे देशकालाच्या पलीकडे असले पाहिजे. तसेच ते स्वतःचे कारण म्हणजे स्वयंभू असले पाहिजे. ते स्वयंभू नसेल तर त्याच्या मागे जावे लागून अनवस्था प्रसंग येईल. जगताचे असे स्वयंभू कारण म्हणजे ईश्वर होय. न्यायवैशेषिक आणि ॲरिस्टॉटल यांनी हे प्रमाण आपल्या शब्दात मांडले आहे. न्यायवैशेषिक म्हणतात की सृष्टीच्या आरंभी परमाणूंना गती नव्हती. ईश्वराच्या इच्छेने त्यांच्यामध्ये गती उत्पन्न होऊन सृष्टीला आरंभ झाला. ईश्वर जगताचे निमित्त कारण असून परमाणू उपादान कारण आहेत. ॲरिस्टॉटल म्हणतो की जगतामध्ये सारखा बदल घडतो. तो जड व सूक्ष्म यांचा खेळ आहे. नीचाकडून उच्चाकडे किंवा निकृष्टाकडून उत्कृष्टाकडे किंवा जडातून सूक्ष्माकडे जाण्यासाठी जगाची धडपड आहे. सूक्ष्मच जडाला गती देते, परंतु गतिमान स्वतः गतिमान होऊ शकत नाही. तिचे मूळ तिच्या पलीकडे अर्थात स्थिर व अत्यंत सूक्ष्म असले पाहिजे. असे अत्यंत सूक्ष्म, अचल, शुद्ध, पूर्ण कारण म्हणजे ईश्वर होय. जे अत्यंत सूक्ष्म आहे ते आणखी सूक्ष्म बनणे अशक्य आहे, म्हणून ते पूर्ण अचल स्वयंभू आहे. असा ईश्वर शुद्ध बुद्धी स्वरूप व स्वसंवेद्य असून आत्मचिंतन हा त्याचा स्वभाव आहे. या प्रमाणामध्ये 1-2 मोठे दोष आहेत.
पहिला दोष असा की ईश्वर देशकालाच्या पलीकडे आहे असे म्हटल्यावर जेथे देश म्हणजे अवकाश नाही तेथे तो राहतो कसा हे समजत नाही. शिवाय या अवाढव्य विश्वयंत्राला उत्पन्न करण्यासाठी प्रकृतीसारखे काहीतरी दुसरे स्थूल तत्व मानावे लागते. तसे मानणे म्हणजे ईश्वराच्या सर्व समर्थपणाला बाध येतो. तो व्यक्ती असेल तर त्याचा देह कशा प्रकारचा आहे हे सांगावे लागेल. तो व्यक्ती नसेल तर जगाचे निमित्त कारण कसे बनतो हे समजत नाही. दुसरा दोष असा की विश्वाच्या व्यवहारात कार्यकारण भाव उपयोगी पडतो म्हणून विश्वाच्या बाहेर तो खरा आहे असे कसे म्हणता येईल. ईश्वर स्वयंभू म्हणजे स्वतःचे कारण आहे असे म्हणणे हे कार्यकारण भावाच्या मुळावरच भाव घालण्यासारखे आहे. कारण कार्यकारण भाव कालाधीन आहे आणि ईश्वर कालाच्या पलीकडे आहे. रचना चातुर्य. या विश्वातील कोणत्याही भागाकडे पहा, सजीव प्राणी असो किंवा निर्जीव वस्तू असो, त्यांच्यामध्ये आपल्याला व्यवस्था, सुसंगती आणि रचना चातुर्य आढळते. एखादे साधे कमळ बघितले तर त्यामधील पाकळ्यांची रचना, त्यांचा सुंदर आकार, त्यांचे मोहक रंग, त्यांची वाढ किती व्यवस्थित असते. माणसाचे शरीर बघितले तर त्यातील रचना चातुर्य आपल्याला थक्क करून सोडते. या सर्वाचा अर्थ असा की सृष्टीची रचना अत्यंत हेतुपूर्वक झालेली आहे. हेतू हा मनाचा धर्म आहे. म्हणून जग निर्माण करण्याचा हेतू ज्या मनात राहतो असे जगाला व्यापणारे मोठे मन असले पाहिजे. ते मन ज्याचे आहे तो ईश्वर होय. जीन्स नावाच्या प्रसिद्ध इंग्लिश खगोलशास्त्रज्ञाने ईश्वराचे अस्तित्व अशाच प्रकारे सिद्ध केले आहे. तो म्हणतो की या विश्वात वस्तूंची हालचाल अगदी गणिताच्या नियमाने चालते. सर्व वस्तूंवर हे बंधन घालणारा मोठा गणितीच असला पाहिजे. तो गणिती पुरुष म्हणजे ईश्वर होय. या प्रमाणातील मुख्य दोष असा आहे की विश्वामध्ये रचना चातुर्य दिसते खरे, पण त्याबरोबर इतकी अनावस्था, दैन्य, दुःख आणि वाया जाणे आढळते की रचनेचे कौतुक करावे का अनवस्थेमुळे हळहळावे हे कळत नाही. शिवाय ईश्वराने वैषम्याने भरलेले हे जग का उत्पन्न केले, यापेक्षा अधिक चांगले जग त्याला निर्माण करता येत नव्हते का, याचे उत्तर मिळत नाही. भारतीय दर्शनकार या ठिकाणी वैषम्याची जबाबदारी कर्मावर टाकतात. न्यायदर्शनांमध्ये पुढील प्रमाण दिले आहे. जगात जीव वासनातृप्तीसाठी प्रयत्न करतो, परंतु जे फळ त्याला पाहिजे ते त्यास मिळत नाही. याचा अर्थ असा की जीव कर्मफलाच्या बाबतीत पराधीन आहे. म्हणून जीवाने केलेल्या कर्माचे फळ देण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे तो ईश्वर होय. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.